क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय देहुनिवासी श्री संत तुकोबरायांचा उपदेशपर प्रकरणातील अभंग असून महाराज प्रस्तुत अभंगातून तुम्हाला सर्व मानव जातीला उपदेश करतात. विठाला विठाला कुंदेशु तुषार धवला, या शुभ्र वस्त्र विनावृता, या विनावरा दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभोति विद्येवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जात्यापा, विभूषित करान्नव नीरदाभा, पीतांबरा तरुणबिंब फलाधरुष्टा, पूर्णेंद्र सुंदर मुखा धर्मेंद्र नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने, जयांची केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. मी आता शरण शरण जी हनुमंता, तुम्हाला लाभ दुता, काय भक्ती त्याच्या वाटा, मज दावया शुभटा, मस्तक हे पायावरी, मस्तक माझा पायावरी, वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पार पडण्याकरता मंगल करणं गरजेचं असतं. असो या ठिकाणी आपली आजची कीर्तनरूपी सेवा वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्तपरायण काशीनाथ बाबा यांचं देहावसान झालं आणि त्यानिमित्तानं आता 13वी पर्यंत दररोज कीर्तन सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या सप्ताहामधली आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला. प्रसंग अत्यंत शोकाकुल आहे. मानवी जीवन जगत असताना
कधीच टळत नाही. एका कवीच्या भाषेत जर सांगायचं झालं तर एका कवितेमध्ये एक कवी लिहितो. तो कवी म्हणतो, शेवटी आपल्या जीवनावर मृत्यूची मालकी असते. ते कवी लिहितो, शेवटी आपल्या जीवनावर मृत्यूची मालकी असते. नियतीच्या खचलेल्या खांद्यावर आयुष्याची पालखी असते. नियतीच्या खचलेल्या खांद्यावर आयुष्याची पालखी असते. भल्या माणसांना देवा का घेऊन जाता तुम्ही? भल्या माणसांना देवा का घेऊन जाता तुम्ही? काय स्वर्गालाही सत्पुरुषाची भासू लागली कमी? काय स्वर्गालाही देवा सत्पुरुषाची भासू लागली? बाबाच्या जाण्याने नुसतं खडकी ग्रामवासियांना दुःख झालं असं नाही, तर अख्ख्या वारकरी संप्रदायातला असा माणूस पुन्हा होणे नाही हे काय आता ऐसे होणे नाही. आयुष्यभर माझं तर वय फार लहान आहे त्यांना, पण माझा जो सहवास जोपर्यंत मी त्यांच्या सोबत राहिलो आणि मी जे त्यांना अनुभवलं तेवढंच मी बोलणार आहे, त्याच्यापेक्षा फार मी बोलणार नाही. निष्काम सेवा वारकरी संप्रदायामध्ये निष्काम सेवा कोणाला कशाला म्हणतात तर ते परमपूजनीय गुरुवर्य काशीनाथ महाराजांनी दाखवून दिले. माझ्या बाबतीत जर विचार केला, माझ्या अनुषंगाने जर मला